राम राम मंडळी अँड वेलकम टू आवर चॅनल. हॅपी सॅटरडे. हॅपी सॅटरडे. आज आहे मेन दिवस, IPL चालू होणार आहे आज. पण आमची बायकोला काही दम नाही. बायको म्हणे की आज आपण बाहेर जाऊन येऊ, पण मॅचच्या आधी. मी तिला म्हटलं सगळं कर जे काय करायचं 3 वाजेच्या आधी, म्हणजे आपल्या इंडियाच्या 7:30 वाजेच्या आधी मी बाहेर येतो, आपण चक्कर मारू आणि पटकन रिटर्न येऊ. काय काय करायचं आपल्याला. मस्त ऊन पडलंय आज. पहिल्यांदा एवढं ऊन पडलंय आणि विदाऊट म्हणजे थंडीत आहे थोडीशी पण एवढी नाही. त्याच्यामुळे आज जरा जाऊ फिरू पटकन. 2-4 गोष्टी घेऊ. 2-4 काय काय घ्यायचं पटकन सांग. बघू ना. नाही पटकन सांग. केटल घ्यायची. केटल अजून किराणा. कोणता किराणा. दूध कोणता म्हणजे काय किराणा. अरे म्हणजे एवढं तू म्हणले ना, एवढं नाही घ्यायचं यावेळेस. हा बस तेवढंच. म्हणून गाडीने आणली, पायी चाललोय. चला तर आता वेळ न वाया घालवता चालू करू आजचा ब्लॉग. यो लेट्स गो. मी तुम्हाला थोडंसं सिटी सेंटर दाखवतो आमचं मारबुकचं. तर आता विषय कसा आहे, आम्ही जिथे राहतो ते आहे सिटी सेंटर आणि तिथे वरती श्लॉस आहे. श्लॉस म्हणजे आपला किल्ला मारबुकचा. म्हणता येतं मारबुक 800 वर्षापासून मारबुक आहे. आणि हा किल्ला 800 वर्ष म्हणजे ही सिटी 800 वर्षापूर्वीची सिटी आहे. तर मी तुम्हाला थोडंसं आता किल्ला पण दाखवतो. खूप छान दिसेल की नाही. इथं वरती बस आली. चलो तर आता जाऊया थोडंसं दुकानांमध्ये आणि मी दाखवतो इथले दुकान तुम्हाला. बायको कोणत्या दुकानात गेली ते मला बघावं लागेल थोडंसं. बायको इथंच होती. आय थिंक न्यूयॉर्कर मध्ये गेले असणार 100%. सापडली. काय मला वाटलं तर सगळे दुकानं सोडून तू फक्त न्यूयॉर्कर मध्ये जास्वंदाचं फुल. जे कोणतं बी फुल घे, फक्त अर्धा तास एवढं लक्षात ठेव. आधीच सांगतो IPL ची मॅच चालू व्हायची आधी घरी गेलो नाही. लेट तू केलंय ना. लेट मी नाही केलं, मी तुला आताच सांगतो. जास्वंदाचं फुल. काही पण शॉपिंग कर, काय करायचं ते कर. जास्वंदाचं फुल मजा नाही. किती रुपयाचं आहे. अरे यार. अरे म्हणजे विचारतोय कितीचं. फुकट आहे. आवडलं का. अरे बापरे 24 युरोचं आहे. कोटं एवढं 5 युरोचं आहे. 5 युरोचं आहे. नको घेऊ. तर न्यूयॉर्कर थोडंसं मी तुम्हाला दाखवतो. न्यूयॉर्कर मी काय म्हणतो, कितीचा ड्रेस दाखव ना. काय कोणता. दुसरा हा. तू बॉयज सेक्शन मध्ये जाऊन बघ ना. टाइमपास. मला काही घ्यायचंच नाहीये. मला आवडतच नाही कपडे. आवडतात. बघतो मी आता जातो तिकडच्या बॉईज सेक्शन मध्ये जातो. चला बॉईज सेक्शन मध्ये जाऊ. इथे गर्ल्स सेक्शन मध्ये काय मजा नाही. जगातलं सगळ्यात अवघड काम म्हणजे शॉपिंग करणे. जेव्हा तुम्हाला काही घ्यायचं नाही तरी पण दुकानात येणे, हे सगळ्यात अवघड काम आहे. हे आपलं बॉईज सेक्शन. ऑफर चालू आहे भाई, एकदम खतरनाक वाले.
हुडी घ्यायची 20 युरो बळ. भाऊ काय विषय? टोपी मस्त आहे ना भाऊची. न्यूयॉर्कर ब्रँडमध्ये ना आपल्याला सगळे ह्या भावात कपडे भेटतात, त्याच्यामुळे न्यूयॉर्कर ब्रँड थोडा परवडतो बाहेर आल्यावरती. एक हुडी आवडली मला, 9 युरोची, सॉरी 10 युरोची. बघू आता घ्यायची का नाही ते नंतर ठरवू, पहिले ट्राय तर करून पाहू. काय गॉगल तुझ्यासारखा म्हणजे तू भंगार दिसते का? काहीच बोललो नाही हो. नो ऑफेन्स, नो ऑफेन्स. ए मी काय म्हणतो, तुला काय असं वाटतं तू भंगार दिसते? तूच म्हणत राहतो मला भंगार. कॉन्फिडन्स किती आहे ना. काय मिळालं ऑफर मध्ये? हा श्रग फ्री आहे का? हे गॉगल मला कशाला घातलं भंगार? ए तू टाइम बघ बरं का, 2 वाजले. पटकन चल. 2 नाही 2:30 वाजले. हा चांगलं आहे एकदम बेस्ट बेस्ट. कसं दिसतो गॉगल मला? थांब तर गॉगल वाला बघू ना. काय आई खतरनाक भंगार दिसतोय. हट. 500 तासाच्या अथक परिश्रमानंतर बायकोनी घेतले 2 कपडे आणि घालून किती दाखवले? 2च. खोटं नको बोलू. कमीत कमी 500 कपडे घालून दाखवले, त्याच्यात 2 घेतले. जाऊ दे, ते मुलाचा शर्ट भंगार आहे. बघ ना. नाही मला नाही आवडला. चल पटकन रे, 2:45 वाजले. मजाक नको. मॅच फक्त मी सूद आहे मग तुला सांगतो. घरात निघायचं ना, चहा पी, तोंड धुवून. चल पाचरपणा बंद कर. चल पटकन फास्ट 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 कर. चला आता काही नाही. नो दुकान, आता डायरेक्ट घरी. होऊ नाही आता, फक्त किराणा घ्यायचा घरी. 10-15 मिनिटात किराणा घेऊन लगेच घरी. चालो आता आपण करूया बिल आणि जाऊया दुकानाच्या बाहेर. आता कुठे आलं सांग ना, माझं कसं सांगतो पुढे मारत. मी फक्त बघायला आलोय दुकानात, घेत काहीच नाही. मी पण बघितले. एक वस्तू घेतली ती दाखव ना. काय तर काय दाखव. हे बघा, खोटं नाही बोलायचं. खोटं नाही. ए मला खोटं बोलणार लोक बिलकुल नाही. बाबू नाही, खोटं बोलायचं नाही. जे आहे ते आहे. हे बघा मला ना आवडतं शूज, बघायलाच आवडतं. फक्त मी घेत एक पण नाही, पण मी फक्त येतो दाखवतो. काय माझ्या पगारात चप्पल चिला असं दिसतंय. शूज घ्यायचं काही दिसत नाही हिशोब. चला आता मी दुकानात फक्त बघतो. लहानपणी असंच करायचं, मी बघून ठेवायचं आणि मग नंतर पैसे आले का घ्यायचं. ते पैसे येऊच नाही राहिले आयुष्यात. लहान पण गेलं, मोठं पण गेलं, आता म्हातार पण येईल, पण पैसे काही आहे ना. का ग तू घेऊन दे ना मला एखादी शूज. मी कसं तुला ड्रेस घेऊन दिला? तू घेत नाही तोच तर प्रॉब्लेम आहे. नको खर्च नको. चल चल मंथ एंड आली, मार्च एंड आता. चल चला. अरे मॅच चालू होईल 15 मिनिटात. चला पटकन चलो. आता लास्ट विषय किराणा आणि घरी. दुकानातून बाहेर पडताच लिडल मध्ये जाऊया मस्तपैकी. चला मैडम तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. चलो पटकन. आपल्या नाशिकचे द्राक्ष आले का बघू आपण. थांबा.
भाई डांगडांग टाकडांग डांगडांग टाकडांग. बायको नाशिकचे द्राक्ष. द्राक्ष घे चल आपले. डांगा का डांगा का डांगा का डांगा. सगळे सुख एक साईडला. नाशिकचे द्राक्ष पाहिले जर्मनीला का विषय एंड. इतका आनंद होतो ना बस. आपल्या नाशिकचे द्राक्ष भाई. ऑफिसला पण घेऊन जाणार मी. ऑफिसवाल्यांनी खास सांगितलंय मला की द्राक्ष घेऊन ये आम्हाला यावेळेस. येस चला अशा प्रकारे आपण द्राक्ष घेतले. किराणा थोडंफार आता घेऊन जाऊया आपण मॅच बघायला. कल्टी किती रुपयाला आहे? चला तोपर्यंत आपण दुसऱ्या सेक्शन मध्ये जाऊ. काय म्हणते काय म्हणते? पाव बिव नाही इथे. आपली खारी म्हणे. क्रोझो म्हणजे आपली खारी. काही खरं नाही बाई. चला रे 10 मिनिटं उरलेवर का आता तू. टाइमपास नाही पाहिजे आता. काय घेतलं? त्याला काय म्हटली तू? नाही नाही आधी काय म्हटली? चल लवकर का टाइमपास नको करू. आता मॅच चालू होईल. 10 मिनिटं राहिले फक्त. दूध घ्या आणि चला. भाई विषय पाहिजे का तुम्हाला? विषय बाटल्या. चला आता फायनली बिलिंग काउंटरला जाऊया आणि तिथून घरला. सो अशा प्रकारे आजची झाली. केटल तर ते छोट्या मोठ्या गोष्टी ते जाता रस्त्याने घेऊन टाकू. चलो आता जाऊया इथून बाहेर. अति प्रचंड अर्जंट घरी. चला आता शेवटचं काम राहिलं केटल आणि घरी. थोडीशी सिटी दाखवतो आज मी तुम्हाला. चला तर आता जाऊया रोजमॅन मध्ये. केटल घ्यायची. केटल पाण्याची आणि घरी. अरे भाई पहिलेच सापडली. बरं झालं. हा आपल्याकडे आता ही घ्यायची. किती रुपयाचं? 20 युरोला आहे. आधी ही होती पण ही पूर्ण प्लास्टिकची आहे. तर मग ते प्लास्टिक मध्येच पाणी उकळून पितो. डझंट मेक एनी सेन्स. मग आता काचीची घ्यायची. चला आमच्याकडे ह्याच्या आधी ही पण होती पण ही धक्का लागून पडली. कोणी दिला का धक्का? तू ग बस. खोटं बोलत नको जाऊ. चल पटकन घे ना. हा घे घे चल पटकन. चला तर अशा प्रकारे केटल घेतली आणि केटल घेऊन आता निघूया घरला आणि चालू करूया मॅच. IPL ची पहिली मॅच. काय वाटतं कोण जिंकल? KKR वर्सेस बँगलोर. KKR बघू. मला वाटतं आज KKR जिंकल. तशी बँगलोर पहिली मॅच तर अवघड आहे पण बघू. चला तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि अजून असे ब्लॉग बघत राहायची आमच्या चॅनलला पण प्लीज फॉलो करा. सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र.